नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मध्ये भाषा या विषयावर आधारित कोणत्या घटकास व उपघटकास किती भारांश आहे, तसेच कोणत्या घटकावर व उपघटकावर किती प्रश्न व किती गुणांसाठी विचारले जाणार आहेत. परीक्षेची तयारी करत असताना आपणास कोणत्या घटकावर व उपघटकावर किती गुणाचे किती प्रश्न विचारले जाणार आहेत हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रथम भाषा मराठी पेपर 1 4थी शिष्यवृत्ती यामध्ये कोणत्या घटकास व उपघटकास किती प्रश्न किती गुणांसाठी विचारले जाणार आहेत ते आपण पाहूयात. प्रथमतः घटक आकलन या घटकावर जे उपघटक आहेत त्यामध्ये पहिला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. यानंतर कविता व त्यावर आधारित प्रश्न. तिसरा उपघटक आहे संवादावर आधारित प्रश्न. चौथा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. आणि पाचवा उपघटक आहे जाहिरातीवर आधारित प्रश्न. यामध्ये आपणास दिलेला जो काही उतारा कविता संवाद असेल तो समजपूर्वक वाचन करून त्यावर जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपणास लिहायची आहेत. त्यासाठी भारांश 24% आहे. म्हणजेच 25 गुणाचा पेपर हा प्रथम भाषेचा असून त्यामध्ये 6 ते 7 प्रश्न हे आकलनावर आधारित आहेत. आकलन याचा अर्थ वाचलेला उतारा असेल, कविता असेल, संवाद असेल किंवा वाक्यांचा परिच्छेद असेल, जाहिरात असेल, तो समजून घेणे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे. यासाठी 6 ते 7 प्रश्न विचारले जातील. म्हणजेच हा घटक व उपघटक 12 ते 14 गुणांसाठी असणार आहे. यानंतर शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये जे उपघटक आहेत ते समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दांचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यावर आधारित 40% भारांश असून 10 प्रश्न विचारले जातील. म्हणजेच 20 गुणांसाठी हा घटक व उपघटक असणार आहे. तर या घटकाची व उपघटकाची तयारी आपणास अधिक करावी लागेल, कारण या घटकावर अधिक भारांश दिला असून याच घटकावर अधिक प्रश्न विचारले जाणार आहेत. तर तिसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरणमध्ये जे उपघटक आहेत ते वर्णमाला, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. यानंतर चौथा उपघटक आहे लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द. असा 32% भारांश हा कार्यात्मक व्याकरणावर आहे. 32% म्हणजेच 8 प्रश्न या उपघटकावर विचारले जाणार आहेत. 8 प्रश्न
म्हणजे 16 गुणासाठी हा घटक व उपघटक असणार आहे. तर 16 गुणासाठी आपणास योग्य अशी तयारी या घटकाची करावी लागेल. तर चौथा घटक आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान. आता भाषाविषयक सामान्य ज्ञान या घटकामध्ये जे उपघटक आहेत ते लेखक, जेच लेखकांचे नाव, कवी, कवींचे नाव, ग्रंथ व टोपण नावे. आपणास ग्रंथांची व टोपण नावे माहीत असणे गरजेचे आहेत. खेळाडू, खेळांची नावे असतील, खेळाडूंची नावे असतील, दिनविशेष असेल, विविध पुरस्कार, पदवी, किताब या सर्व उपघटकांचा समावेश हे भाषा विषयक सामान्य ज्ञान या घटकामध्ये असणार आहे. हा उपघटक 4% भारांश म्हणजेच एक प्रश्न असणार आहे 2 गुणासाठी. तर याची तयारी आपणास भाषाविषयक सामान्य ज्ञान यामध्ये करावी लागेल. तर अशा पद्धतीने इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेतील पेपर 1 प्रथम भाषा मराठी यामध्ये घटक व उपघटका घटकांचा विचार केला असता आकलनावर 24% म्हणजे 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व यावर 10 प्रश्न विचारले जातील. कार्यात्मक व्याकरणावर 8 प्रश्न विचारले जातील. तर भाषा विषयक सामान्य ज्ञानावर 1 प्रश्न विचारला जाईल. अशा पद्धतीने 25 प्रश्न हे 50 गुणासाठी विचारले जातील. तर या पद्धतीने आपणास परीक्षेची तयारी करावी लागेल. नक्कीच हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा.